नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 25 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामुळं बीडचं नाव म्हणजे महाराष्ट्रात एका जिल्ह्याचं नाव अवघ्या देशाला माहिती पडलेलं आहे आणि त्याचं कारण आहे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण. ज्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट आणि रोज नवनवीन माहिती समोर येते. काल जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलेलं होतं ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अजितदादा पवार यांनी 21 डिसेंबरला जेव्हा मस्साजोग गावाला भेट दिली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची, त्यावेळेला त्यांच्या ताफ्यामध्ये जी गाडी होती त्याच गाडीतून खरं तर वाल्मिक कराड जे आहे ते CID समोर हजर झाले. नेमकं काय प्रकरण इतकं किचकट होत चाललेलं आहे, राजकीयदृष्ट्या कॉम्प्लेक्स होत चाललेलं आहे, एकमेकांशी संबंध थेटपणे दिसू लागलेले आहेत, तरीही कारवाई होत नाही आहे का, असे प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. आणि म्हणूनच आपण चर्चा करतोय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी. आव्हाड साहेब, हे काय आहे? तुम्ही काल एक ट्विट केलेलं होतं की ज्यामध्ये तुम्ही असा दावा केला आहे की एकच गाडी वापरण्यात आली, जी गाडी दादांच्या ताफ्यात होती तीच गाडी वाल्मिक कराड यांच्याकडे पण होती. इथे जो दिसतोय तो शिवलिंग मोराळे. हा शिवलिंग मोराळे इथे अजितदादा. ही 2231 गाडी आणि हे त्याचं नाव शिवलिंग मोराळे स्कॉर्पिओ. आता ही गाडी ही वापरली कराडांनी हजर होण्यासाठी. आणि शिवलिंग मोराळे इथे दिसतोय दादांसोबत. हे दादांच्या मागे पुढे जे काय असेल ते आपल्याला हे नाही, एवढं नाही माहीत की मला ते दादांच्या बरोबर होता का काय होता. पण ह्याच्या जॉईनिंग द डॉट्स येतात ना. क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज सर्च करताना नेहमी डॉट्स तुम्हाला जोडावे लागतात फक्त. म्हणजे आम्ही का म्हणतो की वाल्मिक कराड हे खुनामध्ये आहेत, त्याचं कारण सुदर्शन घुले. सुदर्शन घुले हा खंडित पण आहे, खंडित वाल्मिक कराड पण आहे. वाल्मिक कराडाच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले तिथे गेला आणि नंतर मग मर्डर झाला. म्हणजे द रिझन बिहाइंड द मर्डर इज एक्स्टॉर्शन. अच्छा, एक्स्टॉर्शन कसलं आहे? सत्यनारायणच्या महापूजेचं नाही ना की वर्गणी मागायला गेले होते 11 रुपये. 2 कोटीचं एक्स्टॉर्शन यायच्यात. 2 कोटीचं एक्स्टॉर्शन 2 महिन्या अगोदर मर्डरच्या मागितलं होतं. कशासाठी मागितलेलं? 2 महिन्या अगोदर महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होते. तुम्हाला म्हणायचं की इलेक्शनसाठी ही खंडणी मागितली. हो, फंडिंग. आणि ती इलेक्शन तर तिथं राष्ट्रवादीचे आत्ताचे मंत्री लढत होते. ते कोणासाठी मागितलं ते मला माहीत नाही, पण फंडिंगचा पैसा होता. 2 कोटी रुपये पॉलिटिकल फंडिंगचा पैसा होता. हा खूप गंभीर आरोप आहे. नाही, आरोप काय, मी आज नाही हे सगळं सांगत आहे. माझ्या पहिल्या भाषणातच मी बोललो आहे आणि अगदी असा बघून बोललो आहे की तुम्ही काय गणपतीची वर्गणी मागायला गेलेले. फंडिंगचा पैसा होता आणि तो नाकारल्यामुळे त्या कंपनीवर राग होता म्हणून त्या अधिकाऱ्याला मारलाय. असं आहे की हे सगळं बघितल्यानंतर मला हे दाऊद बिऊद वगैरे फार छोटे वाटायला लागले. आता हे दाऊद घाबरून देश सोडून पळाला. हा बीडमध्ये राहून हे सगळे धंदे करतोय आणि ह्याचं उत्पन्न एकंदर ते सगळं कॅल्क्युलेशन केलं. राख, मटका, दारू, अमुक तमुक, तर 200-400 कोटीच्या खाली नसेल वर्षाला. हो, मी 5-6 महिन्यात एवढे पैसे काढत असतील. ते मला एकाने राखायचं इकॉनॉमिक्स एक्सप्लेन केलं की राख बनते त्याच्यातनं विटेतनं अमुक तमुक आणि फुकटात. कुठलीही गोष्ट सरकारची वेस्ट असेल तरी त्याचं टेंडर करतात. म्हणजे अगदी एखादी गाडी सडलेल्या असतील तर सडलेल्या गाड्यांचं सुद्धा टेंडर निघतं. असं नुसत्या देऊन टाकत नाहीत कुठल्याही गाड्या. राखेचं टेंडर न काढण्यामागची काय सरकारची भूमिका आहे? मला असं वाटतं की ते टेंडर जे काढलेलं होतं तिथं कुणाला येऊ दिलं जात नाही, त्याच्या मागे पण दबाव आहे, त्याच्या मागेच सगळं आहे. असं आहे, हे सगळं करू शकत कोण होतं? असा एकच माणूस होता, त्याचं नाव वाल्मिक कराड. म्हणून तर त्याचा पॉलिटिकल प्रेझेन्स, पॉलिटिकल इम्पॉर्टन्स इतका वाढला ना. पण वाल्मिक कराड एकटा करू शकणार नाही ना, कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय कसं करू शकेल वाल्मिक? त्यालाच मी म्हणतो ना की पॉलिटिकल ब्लेसिंग्स, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे काय असतं तेच. आणि म्हणून मी सांगतो की ह्या एका खुनाने काय होणार नाही आहे. द सिरीज ऑफ मर्डर विच हॅव हॅपन्ड इन बीड should be scrutinized, not only investigation, तर scrutinized झालं.
आणि जोपर्यंत एखादा जज त्याच्यावर बसत नाही तोपर्यंत पोलीस यंत्रणाही सरळ काम करणार नाही. आता जे CIDची SIT काम करते त्याच्यातून काय बाहेर निघणार नाही? काय बाहेर येणार नाही. का बरं? तेवढं तुमच्यावरती असं आहे की तुमची भीती तर वाटली पाहिजे ना. भीतीच नाही आहे. जर त्याला भीती असती तो पोलीस स्टेशनला चालत गेला नसता ना. तुम्हाला जर माहिती होतं की तो पोलीस स्टेशनला हजर व्हायला येतोय, पोलीस स्टेशन दृष्टीने एखादा पोलीस स्टेशनला हजर होतो ही पोलिसांची नाचक्की आहे. पोलिसांनी आधी त्यांनी जेव्हा अनाऊन्स केलं की मी जातोय आणि मी हजर होणार आहे तेव्हा पोलिसांनी नाकेबंदी करून बंद करायला पाहिजे होत्या सगळ्या गाड्या आणि त्याला गाडीतनं फरफटत घेऊन यायला हवं होतं. पोलिसांची इज्जत राहिली असती. तो मस्त येतो गाडीतनं उतरतो एकटा चालत जातो, असं कसं चालेल? तुम्हाला हे जे तुम्ही दाखवताय त्याच्यातून तुम्हाला असं म्हणायचं आहे का की अजितदादांच्या ताफ्यातली ही जी गाडी आहे 2231 ही 21 डिसेंबरचा हा फोटो आहे. हां, ही 21 डिसेंबरची गाडी 31 डिसेंबरला ज्यावेळेला वाल्मिक कराड सरेंडर झाला त्यावेळेला हीच गाडी वापरली गेली. याचा अर्थ तो संपर्कात होता या सगळ्या लोकांच्या त्या आहे की हे तो संपर्कात होता हे म्हणजे परळीच्या दूध पिणार पोरालाही माहिती आहे. 500 पोरं कसे काय रातोरात जमा होतात? काहीतरी कम्युनिकेशन असेल ना, मोबाईल चालू असतील, कोणाशी तरी बोलले असतील, काहीतरी कुठेतरी चालू असेल. त्याच्याशिवाय केजला हे बघा, केजला तो गेला तेव्हा पोटं जमा होती. केजमध्ये दहशतीचं वातावरण त्यांना करायचं होतं आणि त्या दहशतीच्या वातावरणात बेनिफिट टू वाल्मिक कराड असं करून त्यांना ते सगळं करायचं होतं. माझा जी माहिती आहे लोक बोलायलाच तयार नाहीत आता परळीमध्ये. त्यांचं म्हणणं साहेब आम्ही बोलू, उद्या सुटला तर काय करायचं? अत्यंत जबाबदारीने सांगतो, अत्यंत जबाबदारीने 3 दिवस एक पत्रकार शोध पत्रकारिता करण्यासाठी म्हणून परळी आणि त्या भागात फिरतोय. आज त्याने 3 वाजता हॉटेल सोडलं. माझं त्याचं मोबाईलवर बोलणं झालं. तो म्हणाला नाही साहेब माझ्या मागे लोक लागली आहेत. आत्ता या क्षणाला त्यांची इतकी दादागिरी चालू आहे. तो जेलमध्ये आहे, काय सांगता येत नाही काय होईल. इतके लोक घाबरतात. मला ज्या पद्धतीने लोकांनी दम दिला आहे हे दुसरा कोण असेल तर तो म्हणेल मरू दे, मला काय करायचं आहे. काय झालं तुमच्यावर? हा म्हणजे वंजारी आहे ना, कळत नाही का तुला? अरे वंजारी म्हणून मी काय करू? खुनाच्या मागे जाऊन उभा राहू? नाही जाणार मला. पण हे प्रत्येकजण नाही बोलू शकत ना. तुझे सामाजिक दबाव असतो, नातेवाईक असतात, अमुक असतात, तमुक असतात, घरचे आई वडील असतात. गपरे तुला काय करायचं, बस ना घरात. तुम्ही दुसरं पण एक ट्विट केलेलं होतं की ज्याच्यामध्ये आता हा तर एक भाग झाला की हीच गाडी वाल्मिक कराडनी वापरली जी दादांच्या ताफ्यात होती. याचा अर्थ असा आहे की ते संपर्कात होते आणि त्यांना माहिती होतं, म्हणजे त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती होतं की वाल्मिक कराड कुठे आहे. आणि बरं तर पोलिसांना शेवटपर्यंत कळालं नाही की वाल्मिक कराड कुठे आहे. नगरसेवकांनी सांगितलं ना की आम्ही ते अक्कलकोटला गेलो, ते येऊन पुण्यात झोपले. आता जे त्याच्याबरोबर होते ते सगळे सहआरोपी झाले ना. आणि हा असं आहे की आपल्याला सत्य बाहेरच येत नाही आहे. वाल्मिक कराड हा अजून एका गुन्ह्यात आरोपी आहे. बापवंदळे म्हणजे खून प्रकरणात तो नाही आहे, पण एक क्रॉस आहे ना. एक खुनाची कंप्लेंट आहे, 307ची कंप्लेंट आहे. 302 मध्ये बबन गीते आरोपी आहे आणि 307 मध्ये वाल्मिक अण्णा कराड साहेब आरोपी आहेत. आणि हा खून केला तो माणूस ज्याचा खून झाला तोही, आणि ज्याला मारायला सांगितलं तो मुंडे, काय त्याचं नाव, मारुती मुंडे काय तरी. हे सगळे ह्याच्या वाल्मिक अण्णाच्या गाण्यांमध्ये. कारण बबन गीतेला इलेक्शनमध्ये बाहेर ठेवायचा नाही, संघ बांधला होता. त्याच्यावर एक मुडदा पाडला. त्या मुडद्याच्या ह्याच्यातनं त्यांनी बबन गीतेचा काटा काढला आणि त्याला टाकून दिला जेलमध्ये. जेलमध्ये नाही, त्याचं नाव म्हणलं बबन गीते. तेव्हापासून फरार आहे, तो परळी गेलाच नाही. ह्यांच्या निवडणुका निघून गेल्या. बबन गीते असता तर बूथ कॅप्चरिंग झालंच नसतं. बूथ कॅप्चरिंग कुठल्या इलेक्शनमध्ये झालं असतं? आता विधानसभेमध्ये बूथ कॅप्चरिंग झालं. बूथ कॅप्चर 50% ऑफ द बूथ्स वर कॅप्चर्ड बाय वाल्मिक कराड कंपनी. कोणासाठी पण बूथ कॅप्चर? तिथनं जे निवडून आलेत त्यांच्यासाठी. आता हे विचारू नका तिथनं कोण निवडून आले. असं आहे की म्हणजे हे कसं जॉईन होतं बघा.
बाप तो बाप रहेगा हे रील्स काढा आणि तुम्ही बूथ कॅप्चरिंगचे रील्स बघा, म्हणजे रील्स नाही व्हिडिओज असतील, तुम्हाला लगेच हा याच्यात दिसतो, हा ह्याच्यात दिसतो, हा ह्याच्यात दिसतो. हे बूथ कॅप्चरिंगसुद्धा ऑर्गनाइज्ड मशिनरीद्वारे झालं, ऑर्गनाइज्ड क्राईम. आणि ज्यांच्या बापाच्या नावावर लायसन्स आहे त्यांचं रिव्हॉल्वर पोराच्या इथे खोपचं. एवढी रिव्हॉल्वर दिली कशी, कुठल्या ह्याच्यात म्हणजे तुम्हाला एक बेस लागतो ना रिव्हॉल्वर देण्यासाठी. तुमच्याकडे करोडो रुपयाचा कॅश जमा होते तर तुम्हाला रिव्हॉल्वर देतात, ते वेगवेगळ्या कारणांसाठी देतात, नाही तर तुमच्या जीवाला धोका. एवढे 1300-1400 लायसन्स दिले कोणी या बीडमध्ये, आणि ते सगळेच नेमके अशा अवतीभोवती कोणाच्या फिरत आहेत. एवढ्या रिव्हॉल्वरची गरज का लागावी बीडमध्ये, काय कारण, काय एवढं काय आहे. हे सगळं चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. हे सगळ्यांच्या चौकशा, सी इट इज नॉट इन एनीबडीज पर्सनल इंटरेस्ट. एक राज्याची व्यवस्था खराब होते. काल जे सरेंडर झाला, म्हणजे सरेंडर हा शब्द भारतीय न्यायव्यवस्थेत, भारतीय क्रिमिनल व्यवस्थेत नाहीच आहे. यू कॅनॉट सरेंडर. सरेंडर म्हणजे काय असतं, तहामध्ये वाटाघाटी होतात. कुठल्याही तहामध्ये, अगदी ऐतिहासिक तहापासून आजपर्यंत तह करायचं असेल तर वाटाघाटी झाल्या. वाटाघाटीमध्ये काय असतं की फुलन देवीला सांगितलेलं की तुला इतकी शेती देऊ, तुला इतकी वर्ष जेलमध्ये ठेवू, हे करू ते करू, तू सरेंडर हो. विश्वनाथ प्रताप सिंग ते मान्य केलं तिने. म्हणजे जयप्रकाश नारायण, विश्वनाथ प्रताप सिंग ह्यांनी जेव्हा ह्यांना सरेंडर करायला लावले दरोडेखोरांना, तेव्हा त्यांना काही सवलती दिलेल्या. मग त्यांनी बुंदकी पायाजवळ आणून ठेवल्या आणि त्यांनी सरेंडर केलं, बाहेर गेले ते निघून. तुम्हाला असं वाटतं की हा तह केला? मला डाऊट आहे हा तह आहे. नाहीतर पोलिसांना माहिती आहे की हा येणार आहे आणि ह्याला गेटमधनं गाडी घेऊन येता तुम्ही डायरेक्ट आतमध्ये. कशाच्या बदल्यात? आता तेच कळत नाही तह कशासाठी आहे. की मी मला गौप्यस्फोट करायला लावू नका असं त्यांनी इशाऱ्यावर सांगितलं नाही ना काही. कारण का तसं तो सी एव्हरी क्रिमिनल इज अ क्रूक. ही इज नोबडीज मॅन. टेक इट फ्रॉम मी. नो क्रिमिनल इज म्हणजे ही हॅज एनी लव, लाईक, फॉन्डिंग फॉर एनीबडी. तो आणि तो हा एवढाच असतो तो. दुसरा एक आरोप केला की तुम्ही त्या ट्विटमध्ये एक माहिती दिली की काल एक व्यक्ती जी आहे ती गाडीत बसून सीआयडीच्या आतमध्ये गेली आणि पोलीस ठाण्यामध्ये, जिथं स्वतः वाल्मिक कराड तांदळे, हे तो कसा गेला, काय गेला, तो कसा भांडला, कोणाशी भांडला, ह्याची कंप्लेंट तर त्या देशमुखांच्या भावानीच केली ना, धनंजय देशमुखांनी. अहो जर तिथे जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्क्रीनिंग होतं तर तो कसा काय गाडीतनं बसून गेला आतमध्ये, त्याचं स्क्रीनिंग का नाही केलं, त्याचं का नाही एंट्री घेतली. हे असं म्हणजे काय असेल पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही आमच्या आधी की माणसाची बघतात, त्यांच्या मनात संशय येतो ना की हा कसा गेला. आणि त्याच जेलमध्ये वाल्मिक कराड आहे. म्हणजे त्याला निरोप घेऊन गेला का प्रेशर टाकायला गेला का काय, कशाला गेला. आणि तो ओपनली इंटरव्ह्यूमध्ये सांगतोय की सगळे मारणारे माझे मित्रच होते, मी नव्हतो पण सगळे मिळणारे माझे मित्रच आहेत. आणि वाल्मिकांना ते तर माझे एकदम जवळचे आहेत. तीन जे आरोपी आहेत ते अजून जे सापडत नाहीत खून प्रकरणातले, कारण की ते सापडल्याशिवाय यातला पूर्ण छडा लागणार नाही. ते सापडणारच नाही आहेत जोपर्यंत त्याला जामीन होत नाही. ही केस लूज कशी करायची, याचे जे काय पावलं टाकतात ती पावलं इथनंच सुरू झाली ना. कोण केस लूज करू इच्छितो? सरकार. आणि सरकारचे जे काय आहेत ते हे कोणाला तरी वाचवण्यासाठी केलं जात आहे ना. मी थेटच विचारतो, कोणाला वाचवण्यासाठी त्यांचा हात? धनंजय मुंडे या सगळ्या पाठीमागे असं तुम्हाला वाटतं? अहो धनंजय मुंडेंशिवाय शक्यच नाही ना. त्यांनी खून केला असं मी अजिबात म्हणणार नाही, नाहीतर उगाच तो गैरसमज नको. पण धनंजय मुंडेंबरोबर 1,00,000 फोटो असतील वाल्मिक कराडांचे. वाल्मिक कराड हॅज नो एक्झिस्टन्स विदाऊट धनंजय मुंडे. वाल्मिक कराडांचा श्वासोश्वासच धनंजय मुंडे. मग चौकशी होणार कशी? कारण धनंजय मुंडे तर मंत्रिमंडळात. अहो होणारच नाही ना. म्हणून मी पहिल्या दिवशी, म्हणजे मी आज मागणी करतोय का तर नाही, पहिल्या दिवशी अधिवेशनात नाव घेणारा माणूस मी, आणि त्याला मंत्रिमंडळातनं काढा हे विधानसभेच्या भाषणामध्ये बोलणारा माणूस मी. आय डोंट चेंज माय स्टान्स. पहिल्या दिवशी माझा स्टान्स होता की त्यांना तुम्ही काढा.
तुम्हाला काय मदत करायची याला करा, पण महाराष्ट्राच्या नजरेसमोर तरी साफ चित्र राहू द्या की नाही आम्ही नाही ऐकणार कोणाच्या बाबतीत. तेव्हा एक जीव गेला हो, जीव कोणाचा गेला नॉट इम्पॉर्टंट, पण एक बहीण माझी विधवा झाली, माझी 2 भाचे अनाथ झाले, माझे 2 पुतणे आज शाळेची फी भरायला पैसे नाहीत त्यांच्याकडे, कुठनं आणायचे? आपल्याला काहीच वाटत नाही, आपण माणुसकी हरवून बसलो हो. महाराष्ट्रातनं आवाज निघत नाही. धनंजय मुंडे जातीपातीच्या भिंती उभारतो. आवड साहेब बोलू नका, तू वंजारी आहे ना. अरे काय चालू आहे? अच्छा, तुम्हाला असे फोन येतात? म्हणजे तेच सांगतो ना मी. आता लोक ते पोस्टिंगबद्दल काढायला लागले, IAS IPS बद्दल बोलायला लागले. अरे छोटासा समाज आहे आमचा, महाराष्ट्रभर दूर दूर पसरलेला समाज आहे. छोटे छोटे हॅमलेट्स आहेत. हॅमलेट्स म्हणजे काय म्हणतात त्याला, वस्त्या. ते आता हा कष्टकरी समाज मान खटाव. उदाहरण, साताऱ्यामधल्या टोक्याच्या पट्ट्यावर जिथे कायम दुष्काळ असतो त्या मानखटाव पट्ट्यातले आहेत. त्या एकेका गावात 10 IAS आणि IPS आहेत, एकेका गावात. का? शेतीच नाही, खायला अन्न नाही. मग काय करायचं पोरांनी? खासले झाले, IRS झाले, IPS झाले, IAS झाले. कोण काश्मीरला आहे, कोण आसामला आहे, कोण बेंगॉलमध्ये, स्टेट कॅडरमध्ये आहेत. पण हे मेहनत करणारीच जमात आहे, हे ऐतखाऊ नाही आहे. आजही तुम्हाला ऊसाची साखर गोड लागते, ऊस साखर मिळते, त्याचं कारण कारखाने नाही आहेत, त्याचं कारण वंजारी आहेत. ते वंजारी जातात, ऊस कापतात, तुमच्या कारखान्यासाठी देतात, आपलं बिराड पाठीवर घेतात, परत येतात. त्या पोरांचं शिक्षणही व्यवस्थित होत नाही. असा हा वाढलेला समाज आहे. 2% लोक पॉवर्टीच्या वरती असतील, बाकी 98 समाज आजही पॉवर्टी लाईनच्या खाली आहे. आजही मुंबईतला 90% हमाल, तो बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर असो नाही तर विटी स्टेशनवर असो, वंजारी आहे. हा मेहनत करणारा समाज आहे. उगाच त्याच्यावर बोटं ठेवू नका, शीतावरनं भाताची परीक्षा करू नका. पण धनंजय मुंडे पण ज्या वेळेला समोर येत आहेत, आतापर्यंत 2च वेळा समोर आले, 2-3 वेळेला, त्यावेळेला ते म्हणतात की बघा माझी स्वतःची मागणी आहे की मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पण राजकीय आरोप प्रत्यारोप कुणाला तरी स्कोअर सेटल करण्यासाठी करू नये. स्कोअर कशाला कोण सेटल करेल? स्कोअर सेटल करायची वेळ जेव्हा होती तेव्हा कोणी स्कोअर सेटल केला नाही. कोणा तुमच्याशी काय करायचं स्कोअर सेटल करून? तुम्हीच सांगितलं नाही येऊन, वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. महाराष्ट्रातला असं कुठलं जिल्हा आहे ज्याच्यामध्ये मर्डर होत नाहीत, रेप होत नाहीत, कुठेही होत नाहीत. असा घाणेरडा मर्डर कुठेही झालेला नाही. चला द्या पुरावा, आम्हाला आणून दाखवा एक मर्डर असा झाला आहे. मी ठाण्यात राहतो, आमच्या इथे नेते एकनाथ शिंदे आहेत. झालं आहे का कसा आधी मर्डर? पॉलिटिकल मर्डर कितीतरी होत राहतात. पॉलिटिकल मर्डर आहे. 2 मर्डर झाले महाराष्ट्रामध्ये त्या 8 दिवसामध्ये. एक पॉलिटिकल मर्डर होता, एक इन्स्टिट्यूशनल मर्डर होता. त्या इन्स्टिट्यूशनल मर्डरचं तर नावच घेत नाही कोणी. इन्स्टिट्यूशनलमध्ये पोलिसांनी मारला आहे त्या बिचारा सोमनाथ सूर्यवंशीला परभणीमध्ये. काय जर कोण बोलत आहे? पोलीस आता पत्ता लागू देत नाही आहेत. अपेक्षा होती आमची की एव्हाना ज्युडिशियल इन्क्वायरी सुरू होईल, अजून जजचं नावच नाही. खरं एक 24 तासाचा खेळ होता, फाटकन जज यायला पाहिजेत ना याला. तुम्हाला असं वाटतं गृह खातं किंवा देवेंद्र फडणवीस विलंब करतायत? कारण दोन्ही केसेसमध्ये ज्युडिशियल इन्क्वायरीची घोषणा त्यांनी केलेली होती नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये. नाही, मी आजच ती कागदपत्र मागायला पाठवली आहेत. म्हणजे माझा माणूस गेला आणायला, जी ते भाषणाचं जे स्क्रिप्ट असते ते. कारण का म्हणजे त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा नाहीत की ज्युडिशियल इन्क्वायरी जर केली आहे तुम्ही घोषित, तर ती पुढे गेली पाहिजे ना. राजकारणात आल्यानंतर बाप जरी अडकला तरी आणि जो चुकीचा असेल तर बापालाही माफ न करणं हे आपला धर्म आहे. ह्याच्यात तर म्हणजे दूरचा जर कोणाचा संबंध असेल, असं समबडी हॅज लॉस्ट इज हर हजबंड, समबडी हॅज लॉस्ट अ फादर, समबडी हॅज लॉस्ट अ सन. का धनंजय मुंडेंना का मग मंत्रिमंडळामधून थोड्या काळासाठी का होईना पण चौकशी होईपर्यंत का होईना पण बाजूला केलं जात नाही? अजितदादा किंवा देवेंद्र फडणवीस तो निर्णय का घेऊ? देवाला माहीत. म्हणजे नाव देवेंद्रच आहे, तुम्ही म्हणताय देवाला माहीत, त्यांचं नाव देवेंद्रच आहे. पाशवी बहुमताच्या जोरावरती आम्ही चिरडून टाकू अशी जर भावना तयार होत असेल तर ती महाराष्ट्राला अधिक धोकादायक आहे. म्हणून नेहमी म्हणजे मला कौतुक आहे युतीचं की महाराष्ट्रात असं पाशवी बहुमत यशवंतराव चव्हाणांनाही स्वातंत्र्यानंतर मिळालं नव्हतं. म्हणजे लाडके यशवंतराव
महाराष्ट्राचे, त्यांनाही मिळालं नव्हतं. पण पाशवी बहुमताचा सर्वात जोरदार फटका जर कोणाला बसतो तर त्या जनतेला बसतो. काय करणार कोण आता बघू. ही भावना हळूहळू तयार व्हायला लागेल आणि त्याच्यात निर्णय प्रक्रिया चुकतील, हे अशा गोंधळ निर्माण होईल आणि अखेरीस मग त्याचं काहीतरी वेगळ्यातच रूपांतर होतं. पुढचं तुमचं काय पाऊल असणार आहे? त्याचं कारण असं आहे की बघा, सामाजिक कार्यकर्ते वेगळ्या स्तरावर लढतायत, राजकीय कार्यकर्ते वेगळ्या स्तरावर लढतायत, तुम्ही पाठपुरावा करताय आणि संतोष देशमुखचे कुटुंबीय पण पाठपुरावा करतायत. आता परभणी असो किंवा मस्साजोगचं प्रकरण असो, एक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही तुमच्या पक्षाचे गटनेते आहात, तुमची काय भूमिका असणार? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने उभे राहणार, आम्ही संतोष देशमुखच्या बाजूने उभे राहणार आणि लढणार. बेसिकच लढणार. वेळ आली तर हायकोर्टात जाऊ. असं कुठेही वाटता कामा नये की ते मोठे आणि इथला कायदा छोटा आहे. नाही, कायदा दिवशी छोटा ठरेल त्या दिवशी दॅट विल बी द डेड एंड फॉर महाराष्ट्र. इथला कायदा, ज्या कायद्याचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीतनं झालेला आहे, तो जिवंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांची किंवा अजित पवारांची भेट घेणार आहे, ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून किंवा इथले नेते म्हणून, की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून कारवाई करावी म्हणून? कारण तुम्ही गटनेते. भाषण केलेलंच आहे ना विधानसभेमध्ये देवेंद्रजींसमोर. त्यामुळे देवेंद्रजींच्या तेवढं ते आहेत, चाणाक्ष आहेत ते. त्यांच्या लक्षात असेल ना मी काय काय बोललो आहे, रेकॉर्डवर आहे. आणि ते त्या दृष्टीने विचार करतील असं माझं पहिलंही मत होतं आणि आजही मत आहे. बघूया काय करतात. एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तुम्ही त्याचा उल्लेख पण केलात, की या सगळ्या प्रकरणाच्या आडून एका प्रकारे एका समूहाला टार्गेट केलं जातं असं दाखवून जातीच्या मागे लपण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही त्याच गोष्टीचं वाटतंय की म्हणजे खून, म्हणजे असं काय म्हणतात उदात्तीकरण गुन्ह्याचं, आणि त्याच्यासाठी जातीची सहानुभूती. ती जात बदनाम होते. जात क्रूर नाही आहे, माणूस क्रूर होता. आणि मेलेला माणूस हा कुठल्या समाजाचा नाही, मेलेला माणूस माणूस होता. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे सगळं त्याचं वर्णन केलं आहे त्याच्यात ते म्हणतात की शोषणाविरुद्ध लढलं पाहिजे. शोषण कोणाचं झालं याच्यात? संतोष देशमुखचं. शोषण करणारा, वाल्मिक करणारा. शोषित कोण? संतोष देशमुख. इथे शोषितांच्या बाजूला उभं राहून आपल्याला वाल्मिक कराडाच्या बाजूला उभं. वाल्मिक कराडाची जात म्हणजे काही संबंधच नाही जातीचा. मी त्या समाजाचा आहे ना, मी त्या समाजाचा आहे. मला काय विशिष्ट वर्गातनं फोन येतात, विशिष्ट भागातनं. पण तेच उभ्या महाराष्ट्रातले वंजारी फोन करून सांगतात, साहेब तुम्ही जी भूमिका घेतली ती योग्य आहे. रक्त पिणाऱ्याला जात नसते. आणि जसं मी सांगतो, बीडच्या सगळ्या मर्डरची चौकशी करा. जेवढे वंजाऱ्यांचे मर्डर झालेत, जेवढ्या वंजाऱ्यांना त्रास झाला आहे, ते सगळ्या वंजाऱ्यांना त्रास देणारा कोण? त्याचं एक कॉमन नाव आहे, वाल्मिक कराड. मग ते वंजारी नाहीत? म्हणजे मला काल एका वारकरी महाराजांचा पण फोन आला होता, त्याचं नाव विसरले, रमेश महाराज काहीतरी होते. त्यांचाही फोन आला की साहेब मला खूप छळलो. अच्छा, म्हणजे अशी छळ झाला हे सांगणारे कितीतरी मला फोन येतात, पण ते पण वंजारीच आहेत ना. हा बाबा सगळ्या समाजाचे एकदम आश्रयदाते असं असतं तर गोष्ट वेगळी. तुमचा स्वार्थ जिथे आहे तिथे तुम्ही वंजारी समाजालाही सोडलं नाही ना. जमिनी कोणाच्या कब्जा केल्यात तुम्ही? एवढ्या जमिनीच्या कब्जा झाल्या आहेत, ते कोणाच्या जमिनी आहेत? उद्या माझ्याकडे एक केस येणार पुण्यातली, उद्या सगळ्या मी आज इथे येणार वंजारी आहे बाई. 14 एकर जमीन खाल्ली आहे तिची, खोटी कागदपत्र तयार करून. वाल्मिक कराडनी. आता अर्थात तिने मला सांगितलं मला कागदपत्र बघावे लागतील उद्या, पण लोक आता ओढायला लागली ना. मी का म्हणतोय ज्युडिशियल इन्क्वायरी? तर ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये लोक चुपचाप जाऊन सांगून येतील, साहेब हे आमचा अर्ज. इथे कोण बोलणार आहे? म्हणजे लोकांच्या मनात ऑलरेडी भीती तयार झाली आहे की हा बाहेर आल्यावर तर हैवान होईल यार, कशाला जाऊ दे याच्यातनं बाहेर पडा. मला आश्चर्य वाटणार नाही की 15-20 कुटुंबांनी बीडचा जिल्हा सोडून पुण्यात रहिवासी म्हणून गेले तर. तुम्हाला असं वाटतं की बीडच्या बाहेर हे सगळं प्रकरण चालवलं पाहिजे किंवा तपासी अधिकारी सुद्धा एका प्रकारे निष्पक्ष असावेत? आणि माझं म्हणणं आहे केजमध्ये एवढी लोक कशी काय जमली? तुमचा हेतू काय आहे?
पुण्यामध्ये 1000 लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा होतात. पोलिसांना कळत नाही एवढे लोक का जमा झाली आहेत. आपण साधं त्याच्यावरती म्हणजे तुम्ही इथनं दूर व्हा हे पण नाही सांगू शकत. केसमध्ये मला कौतुक केलं पाहिजे ते नवीन SP साहेब कोण आलेत केवट, की त्यांनी कमीत कम पब्लिकला तरी घालवलं तिथनं. म्हणजे दिस इज म्हणजे असं हे झुंडशाही झाली. आणि ह्यासाठी मला जयभीम पिक्चर आठवते. आता मी का सकाळपासून मी विचार करतो अरे काय चालू आहे, मला जयभीम पिक्चर आठवतो. कोणाला तरी उभं राहावं लागेल, असं नाही चालणार महाराष्ट्रात. ॲट एनी कॉस्ट कोणाला तरी उभं राहावं लागेल. सोमनाथ सूर्यवंशी हा माझ्या नजरेसमोर जात नाही, आपण त्याला काहीच न्याय देऊ शकत नाही. काहीच. शंड झालो होता आपण, शंड. बोलायला लोक घाबरतात यार, कसं कसं चालेल. 9 तारखेला 1 महिना होईल कुणाला, आणि आता जवळपास मला वाटतं 5च दिवस उरलेत. वाटतंय तुम्हाला, अपेक्षा आहे? नाही नाही, काय नाही होणार, काय नाही होणार. ज्या दिवशी तो गाडीतनं CID ऑफिस समोर उचलला, एकही ऑफिसर हवालदार सुद्धा त्याला बाहेर घ्यायला आला नाही, तो स्वतः गेला आतमध्ये, तो वाकुल्या दाखवत गेला. तुम मुझे नहीं पकड़ सकते, मैं हाजिर हुआ हूं. ते बरोबर लिहितात त्यांची पुरं, बाप तो बाप रहेगा. मी फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्हाला काय सांगायचं आहे देवेंद्र फडणवीसांना? साहेब, हे प्रकरण ज्या दिशेने ज्या पद्धतीने जात आहे, लोकांचा सिस्टीमवरचा विश्वास उठेल. आय एम नो बडी टू जज की ह्यानीच केला आहे, पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे लूपहोल्स ओपनली दिसत आहेत त्याच्यातनं संशयाला बळावा मिळतं, बळकट होते संशय. आणि एवढे लोक बोलतात ते काय मूर्ख नाहीत ना. एक मी बोलत असतो तो गोष्ट वेगळी, तुमचे आमदारच बोलतात जास्त. किती किती भ्रष्टाचार काढला, तो हार्वेस्टरचा भ्रष्टाचार निघाला. काय केलं, काय नाही. एका जिल्ह्यामध्ये इतकी दहशत, म्हणजे हे तर गॉडफादरसारखं झालं. तो गॉडफादरच्या लग्ना, मोठ्या पोराच्या लग्नामध्ये डॉन विटो कॉर्लिऑन आपल्या गाड्यांच्या पार्किंगवरनं वाद होत असतो, तेव्हा तसं म्हणतो ऑल सेनेटर्स पॉकेट्स. तसं झालं आहे, ऑल सेनेटर्स, ऑल पॉलिटिशियन्स इन बाय पॉकेट. म्हणजे डॉन विटो कॉर्लिऑनला लाजवेल असं प्रकरण आहे. एवढंच उत्पन्न डॉन विटो कॉर्लिऑनचं नव्हतं, तो पण वाटायचं. बॅर्झिनी फॅमिली, ही फॅमिली, ती फॅमिली, तू जुगाराच्या अड्ड्या चालव, तू घोड्याची रेस चालव. इथे तर सगळं वाल्मिकांना, सब भूमी वाल्मिक की. ठीक आहे. आज 3 तारीख आहे आणि अशी वेगवेगळी रोज काहीतरी प्रकरणं समोर येत आहेत. ही 2231 क्रमांकाची गाडी आहे. अजितदादा पवार आजच परदेशातून येतील असं वाटतंय, आणि त्यांच्याही नजरेवरती किंवा त्यांच्या डोळ्यासमोर हे प्रकरण जाईल त्यावेळेला निश्चितपणे याचा खुलासा ते विचारतील अशी अपेक्षा करूया. मला अजितदादांकडनं काय अपेक्षा आहेत, ते अजितदादा हे असली फालतुगिरी सहन नाही करत. माझं एक ऑफिस होतं, त्याचं उद्घाटनाची डेट दिली त्यांनी. आले आणि त्यांना पत्रकारांनी कानात जाऊन सांगितलं, साहेब त्या ऑफिस इलिगल आहे. मला म्हणाले मी नाही करत, जा उद्घाटन, मला नाही पटत आहे. गेले तिथून. एका इलिगल ऑफिसला तुम्ही ह्याच कार्यकर्ता दुखवला आहे. जगाच्या ऑफिसेस इलिगल असतात, पण नाही केलं त्यांनी उद्घाटन. आणि मला ते त्यावेळेस त्यांचा स्वभावच असा, तर फटकन सांगतात नाही मला नाही करायचं आहे. मग हे तुम्ही सगळं का सहन करताय? ह्याच्यात काय तुमची वाहवा होत नाही आहे. तुमच्या नेतृत्वाची कस आहे, कस. इन टाईम ऑफ क्रायसिस लीडरशिप हॅज टू प्रूव्ह हिमसेल्फ. तर शरद पवारांनी पद्मसिंह पाटलांचा राजीनामा घेतला आहे. पद्मसिंह पाटील हे जेव्हा मी पूर्वीच्या राजकारण्यांना मी काय बोलतो एका मिनिटात समजत असेल की कोण होते पद्मसिंह पाटील, काय नातं होतं त्यांचं, किती वजन होतं राजकारणात त्यांचं, आणि पवारसाहेब त्यांना किती मानायचे. वेळ आल्यावर तेव्हा त्यांच्या नेतृत्वाचा कस लागला, त्यांनी पद्मसिंह पाटलांना बाजूला केलं. यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. आता ह्याचा खुलासा काय करणार ते अजितदादा? करावं लागेल ना खुलासा. तुम्ही इथे बसलेले आहात, हे तुम्ही आहात इथे, आणि हा तिथे शिवलिंग काय मोराळे हा इथे उभा आहे, आणि हा पोराच्या गाडीत
आता चला आपण समजू की हा नव्हता त्या गाडीत, गाडीची परमिशन ना मागितली असेल कोणीतरी शिवलिंगला की बाबा गाडी दे, गाडी काय ते चावी लावली आणि घेऊन गेला, असं तर होऊ शकत नाही. 4 दिवस तो झोपला नसेल, गाडी नाही, मग गाडी कुठे गेली, गेली काय माहीत कुठे गेली तरी गेली, असं नाही होत ना. दिस ड्रामा, एवढा ड्रामा ओपन नाही होत. तुम्हाला ड्रॅमॅटिक्स ऑप्टिक्स करावे लागतात, पण ते खूप हळूवार शांतपणाने करावं लागतं. हे म्हणजे खुलेआम दरोडा घालत आहे आणि तरी दिसत नाही आहे. दिस इज नॉट फेअर टू महाराष्ट्र. बी फेअर, ट्रान्सपरंट, असं नाही चालणार. हाच भाग आहे की ट्रान्सपरन्सीचा अभाव दिसतोय आणि त्यामुळंच लोकांच्या मनामध्ये संशय आहे. लोकांना त्या सगळ्या प्रकरणाबद्दल त्याच्याबद्दल एक संशयाचं धुकं जे आहे त्या सगळ्या भोवती आहे आणि म्हणून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं लक्ष घालून हे तपास जो आहे तो एकतर पारदर्शीपणे व्हावा, त्यातलं सत्य जे आहे ते तातडीनं समोर यावं. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे की वाल्मिक कराड हे जर इतके पॉवरफुल असतील किंवा हे जर इतके ज्या ह्या गाड्या किंवा ही जी लोकं आहेत किंवा CIDच्या ऑफिसबाहेर केजमध्ये जमवलेली लोकं हे जर बळाचा किंवा एका प्रकारे लोकबळाचा वापर करत असतील तर त्यांना दिलेल्या ताकदीनं, त्यांना कुणीतरी जी ताकद दिलेली आहे ती ताकद त्यांच्या पाठीमागून बाजूला करणं गरजेचं आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते त्याच्यावरही निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळं 9 तारखेला ज्या दिवशी संतोषच्या मृत्यूला निर्णय घेतला ना त्यांनी, ज्या अर्थी ते राजीनामा घेत नाही त्या अर्थी निर्णय घेतलेला आहे त्यांनी की राजीनामा घ्यायचा नाही. अपेक्षा करूया की 9 तारखेच्या आत, 1 महिना व्हायच्या आत काहीतरी एक ठोस. अजिबात नाही, अजिबात नाही. ते स्वतः काल म्हणाले ना, ज्यांना आरोप करायचे करू द्या, ज्यांना पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या माध्यमातून पॉप्युलॅरिटी मिळवायची मिळू द्या. आम्हाला पॉप्युलॅरिटी नाही मिळवायची, आम्ही वास्तव नेतो आहोत. कदाचित वास्तव खोटं असू शकेल, पण हे आमच्या बुद्धीला मर्यादा आहेत, आम्ही समजतो. आमच्या बुद्धीला जेवढं समजतं आहे तेवढं तर आम्ही करतो आहे प्रामाणिकपणाने. आमचं काय धनंजय मुंडेशी वैर नाही, तो आमचा काय पॉलिटिकल कॉम्पिटिटर नाही आहे. ठीक आहे, अपेक्षा करूयात की याच्यामधलं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री कारवाई करतील. आपलंही लक्ष असणार आहे, आपण त्याचा पाठपुरावा करतोच आहोत. पण जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलं तसं की ते सरकारच्या पातळीवर सुद्धा पाठपुरावा करणार आहेत आणि पक्ष म्हणून सुद्धा ते या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत त्याचा पाठलाग करत राहणार आहेत की तपास काय होतोय, कसा होतोय आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामन रोहनसह अभिजित, मुंबईत.